मेंटल हेल्थ हेल्पलाईन वरती येणारे कॉल्स बद्दल बोलायला गेले तर सगळ्यात मेजर कॉल्स आपल्याकडे रिलेशनशिप इश्यूज बद्दल येतात. वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन, मग तो नवरा बायकोचे असो, दोन पार्टनर्स बद्दलचे असो. पॉझिटिव्ह एक फॅमिली आहे जी मानसिकरित्या स्ट्रॉंग नसल्यामुळे जाऊन सुसाईड करते, आणि एक फॅमिली आहे जी HIV बाधित आहे पण व्यवस्थित औषधोपचार घेऊन एक ऍज गुड ऍज नॉर्मल आयुष्य जगते. गाणी गायल्याने, जे गाणी गुणगुणल्याने त्याला त्या विचारांपासून डिस्कनेक्ट व्हायला मदत झाली. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. तुम्हाला आतापर्यंत टफ केसेस काय आले मेंटल हेल्थ रिलेटेड असो, HIV असो किंवा ऍडिक्शन असो, टफ केसेस कुठले आले? ऍक्च्युली बद्दलचं तुम्ही अगदी गव्हर्नमेंट लिटरेचर जरी बघायला गेला तर त्याच्यामध्ये की भारतामधले सगळे दिग्गजांना असं वाटत होतं की भारतामध्ये HIV येऊ शकत नाही, कारण हे तर रामाचं देश आहे. बरोबर. न जाताना किंवा काही जुन्या न्यूजपेपर मध्ये ऍड वगैरे पाहिली जाते, 1 महिन्यात दारू सोडवा, 20 दिवसात दारू सोडवा. ते कितपत खरं आहे आणि प्रॅक्टिकली वर्क होतं तसं? 10 लेडीजचं मी जर का रक्ताचं प्रमाण चेक केलं की हिमोग्लोबिन किती आहे, 10 पैकी 9.5 लेडीजचं हिमोग्लोबिन विल बी बिलो 12. नॉर्मल जी मिनिमम रेंज असते त्याच्यापेक्षा कमी. सर्दी खोकल्यासारखं एकदा जाऊन आलं आणि बरं झालं असं नसतं. ऍटलिस्ट 3 ते 4 सेशन्स जनरली घ्यायला लागतात. गेल्या काही वर्षात मेंटल हेल्थ हा वर्ड खूप चर्चेत आलेला आहे. मला असं वाटतं की कोविड पासून हा वर्ड खूप चर्चेत आलेला आहे, पण याविषयी माहिती खूप कमी आहे लोकांमध्ये. तर आपण याविषयी माहिती, याच्यासाठी टॅकल कसं करायचं, याच्यावर ओव्हरकम कसं करायचं, तर याच्यासाठी आपल्याकडे आज डॉक्टर रूपा अग्रवाल या मॅम आहेत. त्या मुक्ता चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटेबल फाउंडेशन याच्या ट्रस्टी मेंबर आहेत. वेलकम मॅम. थँक्यू. मॅम, मेंटल हेल्थ याच्याबद्दल खूप असं मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये. एकतर असं बिलीफ आहे की हा श्रीमंतांचा आजार आहे असं लोक म्हणतात. तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मेंटल हेल्थ बद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही, आणि हे मिसकन्सेप्शन कसं, म्हणजे आपण इरॅडिकेट कसं करू लोकांमध्ये? थँक्यू गौरव. क्वेश्चनच खूप बेसिक मुळातचा क्वेश्चन आहे. मात्र खरं आहे की लोकांच्या मनामध्ये मानसिक स्वास्थ्य या विषयाला घेऊन खूप सारे गैरसमजुती किंवा रॉंग बिलीफ आपण म्हणूयात असं आहे. जसं तुम्ही म्हणालात की श्रीमंताचा आजार हा आजारच मुळात आहे का नाही, का उगीच काहीतरी चोचले, काहीतरी उगीचचे नखरे, असा एक विश्वास आहे. याला काही ट्रीटमेंटची वगैरे, म्हणजे मूड चेंज कर, चल एक बाहेर हे करून येऊयात, आणि ते काही नाही, ते विचार असतात. म्हणजे जसं कपड्यावरून धूळ झटकून देतो तसं ते इतकं सहजपणे ते जाऊ शकतं, असा एक विचार आहे. मग याच्याबद्दल म्हणजे ज्यांना असा विचार येतो ते बेसिकली कमजोर व्यक्ती आहे, बरोबर, असा एक विचार लोकांच्या मनात आहे. कधी कधी की यासाठीचे, म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक स्ट्रेसचा त्रास आहे ते लोक खूप व्हायलेंट, खूप घातक असू शकतात आसपासच्या लोकांसाठी, हा एक समज आहे. असे खूप सारे गैरसमज समाजात आहेत, आणि ह्या प्रकारचे गैरसमज या आजारासाठी मोकळेपणाने बोलणं किंवा या आजारासाठी कोणत्याही प्रकारची हेल्प घेणं त्याच्यापासून माणसाला लांब ठेवतात. म्हणजे किती साधी गोष्ट आहे की जर तुम्हाला सर्दी खोकला 2 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस झाले तर तुमचे कलिग्स इमिजिएटली म्हणतील अरे 4 दिवस झाले, किंवा घरचे म्हणतील औषध उपचार घे. पण 2 आठवडे तुम्ही उदास आहात, तुमचं जेवण कमी झालंय किंवा झोप कमी झालीय, किंवा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती जेव्हा आधी रागवत नव्हता ते आता रागवू लागलेला, पण त्याच्याबद्दल घरचं की अरे याच्यासाठी काउन्सिलिंग घे जाऊन, असं कोणी बोलणार नाही. उलट जर तुम्ही विचार केला किंवा तुमच्या एखाद्या मित्राने वगैरे असं सजेस्ट केलं तर याला काय काउन्सिलिंगची वगैरे गरज, किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होऊन जातो. की म्हणजे एखाद्याच्या घरी असं कोणी काउन्सिलिंगला जात असेल तर ते लपवण्याचा प्रयत्न होतो, ॲज इफ त्याच्यामुळे काहीतरी त्यांच्या इज्जत कमी होतीये, व्हॅल्यू कमी होते. सो असा सगळा ह्या संदर्भातला भाग आहे, आणि त्यामुळे खूप खूप बॉटम लाईनवरती, खूप मुळातच काम करत असताना याला एक्सेप्टन्स की हे स्वाभाविक आहे आणि हे कुणालाही होऊ शकतं, इतकं सहज जर का आपण करू शकलो तर लोकांना त्याच्याबद्दल बोलणं, त्याच्यासाठीची मदतची अपेक्षा करणं, या गोष्टी तेवढ्या सहज आणि सुरळीत होऊ शकतात. बरोबर. मॅम, मेंटल हेल्थ डिसऑर्डर ही एक वेगळी गोष्ट झाली,
आणि आपण जे वर्क स्ट्रेस किंवा स्ट्रेस म्हणतो हे एक वेगळी गोष्ट झालं. Correct. तर मग मेंटल हेल्थ वरची जे इफेक्ट पडतो, तर मग कसा इफेक्ट पडतो प्रत्येक गोष्टीचा? म्हणजे कारण की मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर पण असल्यामुळे हम्म. ते उदाहरण देऊन समजवणं मला सोपं आहे. आपण पावसात भिजल्यानंतर एखाद दुसरी शिंक येणं, हम्म, त्याच्यानंतर सर्दी खोकला होणं, पासून तर निमोनिया होणं, हम्म, हे Stages फेजेस आहेत. आहेत, स्टेजेस आहेत. हम्म, म्हणजे साधी एखाद दुसरी शिंक आली, गरम चहा घेतला, थोडा आराम केला, क्लिअर होऊन जातं. सर्दी खोकला झाला, आपण साध्या आसपासच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार घेऊ शकतो, त्याच्याने 4 दिवस मध्ये बरं होतं. हम्म. वेरेस निमोनिया झालं तर मे बी हॉस्पिटलायझेशन, ट्रीटिंग फ्रॉम कन्सल्टंट, या सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्व. बरोबर. सिमिलरली मेंटल हेल्थचा पण हा पूर्ण स्पेक्ट्रम आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं म्हणजे नॉर्मल, जसं आपण स्ट्रेसला मेडिकल भाषेमध्ये म्हणत असताना यू स्ट्रेस पासून तर डिस्ट्रेस, यू स्ट्रेस इज हेल्दी स्ट्रेस, Right. की प्रत्येकाला म्हणजे परीक्षेच्या वेळेस जर आपल्याला स्ट्रेस नाही आला तर तो अभ्यासासाठीचा पुश कसा मिळणार. सो तेवढा स्ट्रेस येणं अपेक्षित आहे. तो स्ट्रेस आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी, त्याच्यासाठीची तयारी, फोकस करण्यासाठी मदत करतो. सो हा नॉर्मल स्ट्रेस आहे. त्या स्ट्रेसमध्ये आपला सपोर्ट सिस्टम आपल्याला मदत करायला जो काही येतो, म्हणजे सपोर्ट सिस्टम आपण अशा प्रकारे बघतो की मुलांचे 10वीचे एक्झाम आहेत तर घरात टीव्ही कमी होतो, आई जास्त वेळ घरी द्यायचा प्रयत्न करते, इवन वर्किंग असेल तर, किंवा कशा प्रकारे तुमचा अभ्यास व्यवस्थित करता येईल ह्यासाठीची काळजी घेतली जाते. सेम तशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीला काहीतरी स्ट्रेस आहे तर त्या स्ट्रेसबद्दल बोलता येणं, बोलणं आणि याच्यातून त्या व्यक्तीला होणारी मदत. म्हणजे उदाहरण द्यायला गेले तर एखाद्या व्यक्तीचं नवीन लग्न झालंय किंवा एखादी मुलगी प्रेग्नन्सी आई झाली, तर आज लग्न झालंय, उद्यापासून ती परफेक्ट बहू फॉर द फॅमिली नाही होऊ शकत. किंवा तिचा जो हस्बंड आहे, लग्न होईपर्यंत, म्हणजे आपल्या इंडियन कल्चरबद्दल जर का आपण बोललो, लग्न होईपर्यंत तू कुणाकडेही बघायचं नाही, कुणाशीही तशा विषयावरती कधी बोलायचं नाही, आणि उद्या लग्न झाल्यानंतर यू हॅव टू बिहेव लाईक अ परफेक्ट हस्बंड किंवा ती परफेक्ट बहू. मग ते होत असताना ती जर्नी आहे ना, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस भाजीमध्ये काही गडबड होऊ शकते, एखाद्या क्लिनिंगमधले 4 कामं केली, 5वं एखादं काम विसरू शकतो माणूस. तर त्या गोष्टीला घरचे कसे हँडल करतायत, कसा रिस्पॉन्स देत आहेत, याच्यावरून तो स्ट्रेस मॅनेजेबल आहे का डिस्ट्रेसच्या दिशेत जातोय, स्वतःबद्दलची क्षमताबद्दल प्रश्न येणं किंवा क्षमता आहे हा विश्वास येणं, हे त्याचेच दोन्ही प्रकारचे आउटकम आहेत. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि हा सपोर्ट सिस्टम जो आहे ना, हा मानसिक स्वास्थ्याच्या मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. की तुमचा सपोर्ट सिस्टम म्हणजे तुमचे जवळचे नातेवाईक, तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचे शेजारी पाजारी, तुमचं वर्क कलिगवाला सिस्टम, ह्या सगळ्या जणांचा तुम्हाला मदत होते का ते तुम्हाला लुक डाऊन करतात, त्याच्याबद्दल खाली दाखवायचा प्रयत्न करतात. सो हा सपोर्ट सिस्टम तुम्हाला त्या स्ट्रेसला डील करायला मदत करतो. मग एखाद्या पॉईंटला, म्हणजे मला उद्या परीक्षेची तयारी करत असताना त्याचा स्ट्रेस आला, अभ्यास करणं अपेक्षित, त्या अभ्यास करत असताना मला असं लक्षात आलं की त्या अभ्यासामुळे मी पॅनिक व्हायला लागले, की एका पॉईंटला, आणि किंवा माझ्या लास्ट एक्झाममध्ये मी नोटीस केलं की माझा अभ्यास पूर्ण करून तिकडे गेले पण पेपरच्या वेळेस मी ब्लँक झाले. सो नाव हाऊ डू आय प्रिपेअर माय सेल्फ बेटर, मी स्वतःला थोडं इम्प्रोवाइज करण्यासाठी यावेळेस काय प्रकारची मदत घेऊ शकते ज्याच्याने हा जो ब्लँक होणं हा एपिसोड परत नको व्हायला. सो याच्यामध्ये मग माझ्या घरातला जो सपोर्ट सिस्टम आहे त्याच्या बरोबरीने मी मेंटल हेल्थचे प्रोफेशनलची हेल्प थोडीशी घेऊ शकते. बरोबर. मग एखाद्याला त्याच्यावरती पुढे जर का कंडिशन गेली आणि समजा काहीतरी त्या स्ट्रेसमुळे जे काही केमिकल, म्हणजे मूवीच्या भाषेमध्ये केमिकल लोचा झाल्यासारखं आपण म्हणतो, तर त्या प्रकारचे प्रॉब्लेम झाले तर मे बी नॉट जस्ट काउन्सिलिंग, मे बी सम मेडिसिन माइट बी नीडेड, की ज्याच्याने तो एन्झायटी कमी होऊन किंवा तो डिप्रेसिव्ह फिलिंग जी आहे ती कमी होऊन ती व्यक्ती डील करू शकते त्या स्ट्रेसला आणि कॅन परफॉर्म बेटर विथ द एक्झाम. कसं कळतं आपल्याला की सपोज दिस पर्सन हॅज हॅव्हिंग सम मेंटल इश्यू किंवा मेंटल डिसऑर्डर आहे काय? राईट. आता हे थोडंसं चॅलेंजिंग आहे, त्या पर्सनला पण कसं कळतं की मला मेंटल म्हणजे कारण म्हणजे माझी मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाली आहे. राईट. म्हणजे सर्दी खोकला ताप थर्मामीटर लावला मोजला दिसतंय, किंवा निमोनिया झालाय छाती ऑस्कल्टेट केली डॉक्टरांनी आणि लक्षात येत आहे की हे आहे लक्षण. मेंटल हेल्थची काय आहे, ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम्स
खूप उशिरा येतील सब्जेक्टिव्ह लेवलवरती, तर त्या व्यक्तीला स्वतःला आणि त्यांच्या घरच्या आसपासचा जो सपोर्ट सिस्टम आपण म्हणतोय की फिलिंग लेवलवरती काय चेंज होतंय. आधी एखाद्या गोष्टीला जितका लाईटली तो घेत होता, आत्ता त्या गोष्टीचं त्याची तीव्रता जास्त जाणवते. म्हणजे समजा उदाहरण देते की जेव्हा फ्लाईट जात असताना आता त्याचा फ्लाईटचा अपघात झाला, बरोबर, त्याच 4 दिवस आधी माझी मुलगी इथून बाहेर गेलेली फ्लाईटने, आणि तो अपघात झाला आणि उगीच मी त्या गोष्टीला म्हणजे माझी मुलगी गेली, पोचली पण आहे तिकडे, पण मी त्या गोष्टीला ह्याच्याने रिलेट केलं आणि मी एकदम इतकी हताश झाल्यासारखं वागत होते तेवढ्या काही तासांसाठी, ॲज इफ माझ्या घरात काहीतरी वेगळं झालं. आता हा माझं काही तासांसाठी होतं. बरोबर. इफ इट इज एक्सटेंडिंग मोर दॅन 2-3 डेज किंवा त्याच्यातून ती व्यक्ती खाणं पिणंच बंद करते, हा एक्स्ट्रीम झाला. सो हताश होणं, मी जेव्हा हताश झाले की माझी मुलगी पण म्हणजे जे काही निगेटिव्ह विचार त्या घडीला मनात आले असते, तर दॅट इज फर्स्ट लेवल की अरे व्यक्ती थोडीशी नेहमीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह झाली. सो फिलिंग लेवलवरती, बिहेवियर लेवलवरती सेन्सिटिव्ह झाली आहे, त्याच्या बरोबरीने बिहेवियरमध्ये खाणं पिणं कमी झालं आहे, झोप डिस्टर्ब झाली आहे, किंवा खूप रागरागचे एपिसोड होत आहेत, छोट्या छोट्या गोष्टी ते आणखीन पुढे आलं. सो हे छोटे छोटे सिम्पटम्स. मग तिसऱ्या लेवलवरती की याच्यामधून ऍक्शन्स करत असताना जरा विगरस व्हायलेंट ऍक्शन्स होत आहेत का, किंवा बोलण्यामध्ये सारखं स्वतःला कमी लेखून आणि मग माझं जगण्याचाच काय अर्थ आहे. म्हणजे जर का अशा सगळ्या गोष्टी लेफ्ट अँड राईट होत असतील तर मी संपवलेलंच बरं आहे, किंवा असं वाटतं की आता काही राहिलंच नाही. सो हे सुसायडल थॉट्स जे आहे त्याबद्दलचे क्यूज लक्षात घेणं आणि त्याच्याबद्दल बोलकं करणं. एक काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला नेहमी, हा परत एक गैरसमजचा भाग येतो, आपल्याला नेहमी वाटतं की एखाद्या व्यक्तीशी मानसिक स्वास्थ्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलायला गेलो तर ते प्रॉब्लेम्स वाढतात बोलल्याने, पण याचा एक्झॅक्टली उलटा असर राहतो. जेव्हा पण कोणत्याही व्यक्तीशी मानसिक स्वास्थ्याच्या किंवा मानसिक स्वास्थ्य रिलेटेड प्रॉब्लेम्सबद्दल बोलला जातो, त्या बोलण्याचा त्या प्रॉब्लेम्सना कमी करण्यामध्ये डेफिनेटली हातभार लागतो, इवन अप टू सुसाईड. एखाद्या व्यक्तीचा आत्महत्याचा जरी विचार असेल, म्हणजे तुम्हाला जाणवतोय तुमचं कोणीतरी कलीग किंवा मित्र की तो सारखं असं की जीवन संपवावं म्हणून, तर एक साधा प्रश्न की तुला खरंच असं मनात विचार येत आहेत का की आयुष्य संपवावं वगैरे, तो व्यक्ती इमिजिएटली त्याच्याबद्दलचे पुढचे जे त्याच्या मनातले विचार आहे तो बोलेल. नॉट नेसेसरी की तुम्ही त्याच्यामध्ये की नको नको सुसाईड, म्हणजे तुम्ही लेक्चरबाजी ज्ञान देणं गरज नाही. बरं हे असं होत आहे, आपण आहोत बरोबर, आणि लेट अस फाइंड आउट की काय काय अजून गोष्टींनी तुला सपोर्ट मिळू शकतो, किंवा यू जस्ट बीइंग अराउंड दॅट पर्सन फॉर लिटल मोर टाइम, ही फिलिंग पार्ट ऑफ युअर लाईफ. या छोट्या छोट्या गोष्टी त्या व्यक्तीला त्या क्षणातल्या त्या सुसाइडल थॉटमधून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात. एखाद्या व्यक्तीला समजा मॅम आयडेंटिफाय झालं की त्याला आता काउन्सिलिंगची गरज आहे, तो तुमच्याकडे आला, तर तुमच्याकडनं पुढे कशी प्रोसेस राहते त्याच्या उपचारांची? काही टप्पे असतात का? जसं तुम्ही मगाशी मेडिसिनचं म्हणलात, काउन्सिलिंग, मेडिसिन, अजून याच्या व्यतिरिक्त हायर लेवलला जाऊन तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावरती उपचार करता? येस, याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रोसेसला एक 3 मेजर टप्प्यांमध्ये विभागित करूया. पहिला भाग तर आपण म्हणतो की म्हणजे जर का मी आणि तुम्ही आपण एकत्र आहोत, बोलत आहोत, आणि असं तुम्ही शेअर केलं की आजकाल खूप स्ट्रेस वाटत आहे, सो मी एनकरेज करेन तुम्हाला की तुमचा सपोर्ट सिस्टम आयडेंटिफाय करा. म्हणजे तुमचे 4 मित्र असतील पण 2 त्याच्यातले तुम्हाला त्याच्यातून खाली दाखवणारे असतील, अवॉइड स्पीकिंग विथ देम. सो टॉक टू द पीपल हु आर रिअली देअर टू बी विथ यू. तुमच्या बरोबर आहेत, मी आहे, अरे कशाला टेन्शन घेतो. तो जो एक वाक्य बोलणारा मित्र असतो ना, तो खास असतो. सो त्या प्रकारचे तुमचा तो सपोर्ट सिस्टम तुमच्या घरच्यांशी, म्हणजे मॅरिड असाल तर वाईफशी, माझ्या एजची असाल तर मुलांशी पण आपल्या बोलण्याने याच्यातून त्या व्यक्तीला कल्पना द्या की मी आजकाल थोड्याशा लो मूडमध्ये जात आहे, तर ते व्यक्ती तुम्हाला इरिटेट करणाऱ्या त्या गोष्टी होणं टाळण्याचा प्रयत्न करते. सो तुमच्या सपोर्ट सिस्टमवरती रिलाय करणं हा पहिला टप्पा एकदम येतो.
सेकंड, जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगसाठी जाताय तर स्पीक विथ युअर काउन्सिलर. रेग्युलर सेशन जे काही, म्हणजे याला सर्दी खोकल्यासारखं एकदा औषध घेतलं 4 दिवसात बरं झालं, हे तशा सिस्टीम नाहीच आहे. सो रेग्युलर अपॉइंटमेंट्स, ते आठवड्याची, कधी 15 दिवसाची, गरज लागली तर महिन्यातून, ते तशा प्रकारची अपॉइंटमेंट्स देतात. ते अपॉइंटमेंट्स घेऊयात, फॉलोअप घेऊयात, त्या बाबतीतलं मोकळेपणाने बोलूयात. तिकडे सगळ्यात महत्त्वाचा रोल त्या काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट कडून असा असतो की दे आर नॉन जजमेंटल. तुम्हाला ओपन अप व्हायला म्हणजे तुम्ही बोलला मला वाईफ बरोबर कम्युनिकेट करताना टेन्शन येतं, तर त्याच्यामधून कसला युजलेस नवरा आहे असं त्यांच्याकडचं जजमेंट येत नाही. सो दे आर गोइंग टू इंटरॅक्ट विथ दॅट नॉन जजमेंटल वन, कॉन्फिडेन्शियल. तुमचं बोलणं तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या मध्येच असतं. ते जाऊन 4 ठिकाणी गॉसिप करणार नाही त्याबद्दल. ह्या गोष्टी तुमचं कॉन्फिडन्स डेव्हलप करायला की त्या व्यक्तीशी ओपन अप व्हायला मदत करते. सो बऱ्याच केसेसमध्ये काउन्सिलिंग केल्याने, आणि काउन्सिलर, कोणतेही काउन्सिलर, नॉट जस्ट मुक्ता मेंटल हेल्थ हेल्पलाईनला, बाहेर पण कोणतेही काउन्सिलर तुम्हाला परत म्हणेन ज्ञान देत नाही की हे असं कर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, बिकॉज यू नो युअर प्रॉब्लेम्स इन द मोस्ट प्रॉपर वे. तर त्याला सोल्युशन पण त्याचे तुमच्याच कडून निघणार आहे. ते तुम्हाला ऑप्शन्स दाखवतील, याच्यातले हे 4 मार्ग तुम्ही ट्राय केलेत का? तुम्ही म्हणताल होय हे 4 ट्राय केले, बरं हा 5वा एक ऑप्शन आहे, हे ट्राय करूयात का? सो हे काउन्सिलिंग मधून त्याच्यातून दे एम्पॉवर यू, दे बिल्ड युअर कॅपॅसिटी टू डील विथ दॅट सिच्युएशन. मग एखाद्या व्यक्तीला, म्हणजे समजा आज जसं मी म्हटलं ॲडिक्शनच्या बाबतीत, की एखाद्या व्यक्तीला काही सवय अशा प्रकारची व्यसनामध्ये आहे आणि ती हॅबिट, ती सवय चेंज करायची. मग तो म्हणतो की मी विचार करतो, ठरवतो, पण तरी परत त्याच दिशेला जाणवत. मग तिकडे गरज लागली तर की त्या मुवमेंटला, म्हणजे उदाहरणार्थ एखादी दारू घेणारी व्यक्ती, तर की बाबा संध्याकाळी ती जेव्हा तलप लागते त्यावेळेस काय होऊ शकतं, त्यासाठी त्या एक वेगळ्या कोणत्या प्रकारचं मेडिसिनचा रोल आहे का? किंवा एखाद्या एक्झामच्या संदर्भात खूप एन्झायटी येते, किंवा झोपेचं खूपच, म्हणजे आपली झोप आपला इम्युनिटी पासून तर बॉडीच्या हार्मोनल सिस्टम, सगळ्या सिस्टमला रिकवर करण्यासाठी द बेस्ट मेडिसिन आहे. झोप व्यवस्थित होत नसेल तर व्यक्ती त्याच्यातून पण, म्हणजे मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स ॲज वेल ॲज फिजिकल हेल्थचे प्रॉब्लेम दोन्ही येऊ शकतात. तर त्यामुळे झोप व्यवस्थित येण्यासाठी काउन्सिलिंग, लागली गरज तर औषध हे देण्याचं. मग त्याच्यामधून एखाद्याची ती डिग्री, ती इंटेन्सिटी खूप वाढत गेली, तेव्हा दे आर लेबल्ड अंडर मेंटल हेल्थ डिसऑर्डर, जिथे त्यांना आयदर हॉस्पिटलायझेशन किंवा खूप जास्त स्ट्रॉंग मेडिकेशन आणि त्या प्रकारच्या सेटअपची. सो या सगळ्या याच्यामध्ये तो जो भाग असतो ना, तो 1/3 असेल, पण ह्या 2/3 पर्यंत आपला रोल अगदी आपल्या हातात असण्यासारखा आहे. तर तिथे आपण, आणि म्हणजे एक जे कॉमनली असं वाटतं की नाही, खूप क्वचित काही जणांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात, नाही तसं नाही आहे. ॲक्च्युली WHO स्टडीज प्रमाणे प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीला ह्या प्रकारचे कन्सर्न्स, इश्यूज असतात. स्पेसिफिकली असं याच्यामध्ये कुठला एज ग्रुप आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात? नो, सॅडली नो. सॅड यासाठी म्हणते की यंगेस्ट एज ग्रुप, म्हणजे 4, 5, 6 वर्षाच्या मुलांपासून तर 90 वर्षाच्या आयुष्यमान असलेली व्यक्ती जी असेल, सगळ्या एज ग्रुपमध्ये असतात. मोस्टली काय कन्सर्न्स असतात म्हणजे डेमोग्राफिक वाईज पण आणि एज वाईज पण? नाही, एज वाईज पण कोणत्या याच्यामध्ये आहेत त्या प्रकारे त्यांचं सेट ऑफ प्रॉब्लेम्स म्हणूयात. म्हणजे टीनेज हा जर का एज म्हटला, त्या एजच्या त्या युथचा प्रॉब्लेम वेगळा असेल, त्या एजवाल्या युथच्या पॅरेंट्सचा प्रॉब्लेम टीनेजच्या विषयाला घेऊन वेगळा असतो. ॲडिक्शन म्हटलं तर ॲडिक्शन करणाऱ्यांचे प्रॉब्लेम्स एक प्रकारचे असतात, तसंच त्यांच्या बरोबर राहणारे त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे प्रॉब्लेम्स, आणि दोघांनाही डील करण्याची गरज आहे. कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात याच्यामध्ये मी मुख्यतः मेंटल हेल्थ हेल्पलाईनवरती येणारे कॉल्सबद्दल बोलायला गेले तर सगळ्यात मेजर कॉल्स आपल्याकडे रिलेशनशिप इश्यूजबद्दल येतात. वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन, मग तो नवरा बायकोचे असो, 2 पार्टनर्सबद्दलचे असो, कधी कधी पॅरेंट्स बरोबरचे, भावंडांमधले, भाऊ बहिणीमधले, सिबलिंग्सबद्दलचे. सो रिलेशनशिप इश्यूज इज वन प्रॉब्लेम. डोमेस्टिक व्हायलन्स वेगवेगळ्या प्रकारचे, आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यात ना डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे मारहाण हा कन्सेप्ट बसलेला आहे. ॲक्च्युली इट इज नॉट लिमिटेड जस्ट टू फिजिकल अब्यूज, इट ऑल्सो इन्क्लूड, म्हणजे मेंटल अब्यूज आहे, फायनान्शियल अब्यूज आहे, वर्बल अब्यूज आहे.
तर या सगळ्या प्रकारच्या वागण्यामधून वेगवेगळ्या प्रकारे त्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो आणि तो त्रास फिजिकल याच्यामध्ये जायच्या अगोदर तो मानसिक स्टेटवरतीच अफेक्ट करतो आणि तिकडून जर का त्या व्यक्तीला आपण त्याची कॅपॅसिटी बिल्ड करू शकलो त्याला डील करण्यासाठी, सो डेफिनेटली इट इज मोर हेल्पफुल. मी डेमोग्राफिक वाईज असं म्हणलो की तुम्हाला असं वाटतं की अर्बन आणि रुरल डिफरन्स आहे का याच्यामध्ये प्रॉब्लेम्सच्या हिशोबाने? म्हणजे अर्बन ओपन अप होण्यासाठी किंवा तुमच्याकडे येण्यासाठी थोडंसं असं बोलू शकतो आपण की अर्बन पॉप्युलेशन मध्ये दे आर लिटल मोर, म्हणजे इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं अवेअरनेस जास्त आहे. पण त्याचबरोबरीने त्याचाच दुसरा एक भाग आहे की त्या सोशल मीडियामधली सोशल इमेज ती वेगळ्या प्रकारे सुद्धा आजच्या पिढीमध्ये आपण ते पण बघतो की म्हणजे माझे सोशल ग्रुपमधले लाईक्स आणि सोशल काय म्हणूया त्याचे ते फॉलोअर्स वगैरे त्या प्रकारच्या गोष्टींमधून मला असं माझं व्हर्च्युअल जग एवढं मोठं आहे असं दिसतं. वेअरएज I probably might not have a single real friend to share my problems. Whereas हीच गोष्ट गावाकडे मे बी अशा प्रकारचा अवेअरनेस नाहीये, तो एक लिमिटेशन असेल. पण त्यांची कारण हे सगळं सोशल जग नसल्यामुळे त्यांचा तो जो खरा जग असतो तो त्यांच्यासाठी खरा जग असतो. तर असे दोन्हीही प्रॉब्लेम्स म्हणजे त्यामुळे ऍक्च्युली स्पीकिंग त्यामुळे अडचण होते की आपल्याला नाही म्हणजे मेंटल हेल्थच्या टीम बद्दल पण सुरुवातीला जेव्हा आपण प्रोजेक्ट सुरू केला त्यावेळेला त्यांना की नाही आम्हाला मानसिक स्वास्थ्यावरती काम करायचं आहे. वी बीइंग डॉक्टर वी ट्राईड टेलिंग देम इनिशियली पण की अरे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ याला सेग्रिगेट नाही करतायत. म्हणजे व्यक्ती कॅन्सरने, TBने, HIV आजारी असला तरी त्याचा मेंटल स्टेट डिस्टर्ब असतो. दॅट इज वन. मेंटल हेल्थ स्ट्रॉंग असेल तर व्यक्ती HIV म्हणजे आपण समजा असं उदाहरण घेऊयात की HIV पॉझिटिव्ह एक फॅमिली आहे जी मानसिकरित्या स्ट्रॉंग नसल्यामुळे जाऊन सुसाईड करते आणि एक फॅमिली आहे जी HIV बाधित आहे पण व्यवस्थित औषधोपचार घेऊन एक ॲज गुड ॲज नॉर्मल आयुष्य जगते. सो हे दोन्ही गोष्टी इतके इंटरलिंक्ड आहेत ना, देर इज नो सेग्रिगेशन. म्हणजे अर्बन रुरलचं नाही आहे, फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थचं नाही आहे. या सगळ्या गोष्टींना एकत्रच बघणं म्हणजे तो होलिस्टिक अप्रोच म्हणजे प्रॉब्लेम समजण्यासाठी सुद्धा तोच अप्रोच जरुरी आहे आणि ऑटोमॅटिकली मग सोल्युशन सुद्धा त्याच अप्रोच. म्हणजे आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जे म्हणतो की मेंटली स्ट्रेसफुल असल्यामुळे वेगवेगळे फिजिकल आजार जास्त व्हायला लागले, त्याच प्रकारे फिजिकल वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे मानसिक स्वास्थ्य जास्त डिस्टर्ब होऊन जातो. सो हे परत टू वे कम्युनिकेशन, टू वे कनेक्शन बिटवीन. एक प्रॉब्लेम्स आल्यावरती एक गोष्ट जाणवते, कुठलाही सर्वसामान्य माणूस असेल तर माणूस ओव्हर थिंकिंग करायला खूप लागतो. माइंडमध्ये त्याच्या कधी कधी जर ती व्यक्ती एकटीच असेल राहणारी तर एकटेपणाचा विचार या त्या गोष्टी, मग असे सिम्पटम्स जास्त कारणीभूत ठरतात का माणूस याकडे जायला? बेस्ट थिंग इज मनुष्य ह्यालाच सगळ्यात मेन तो जो थिंकिंग पॉवर आहे, काय काय ऑप्शन्स आहेत म्हणजे आपण त्याला सायकोलॉजीमध्ये 360 डिग्रीज थिंकिंग म्हणतो. तो सगळ्या दृष्टिकोनाने विचार करण्याची क्षमता ही मनुष्याची, ही चांगली गोष्ट आहे. पण ती जेव्हा अति होऊ लागते तेव्हा त्याचे प्रॉब्लेम्स होतात. आणि ॲज यू करेक्टली मेन्शन की जेव्हा व्यक्ती एकटा असतो तर त्याच्याबद्दलचा तो विचार थोडासा जास्त म्हणजे तो एक स्पायरल सारखं त्याच विचारामध्येच अडकून राहतो. त्याच विचार आणि ते विचार जनरली एक परत टेंडन्सी आपली असते की चांगल्या झालेल्या गोष्टींना आपण स्वतःचे पाठ कमी थोपटणार, पण एक वाईट झालेली गोष्ट असेल त्यासाठी स्वतःला दोष देणं हे जास्त कॉमनली करण्याचं बिहेवियर असतो. तर ते तुम्हाला खाली घेऊन जात असतं म्हणजे डाऊन. हा, तर त्यामुळे म्हणजे तो एकटे म्हणजे ऑन वन साइड आपण सगळे की माझी स्पेस मला हवी आहे, ते दॅट इज ऑल्सो रिस्पेक्टफुल थिंग की येस प्रत्येकाला स्पेस हवी, पण ती स्पेस इतकी नको व्हायला की त्या स्पेसमुळे तो एकटेपणा प्रॉब्लेमॅटिक होऊ लागेल. म्हणून मला थोडं माइंड सेट वरती पण बोलायचंय की अशा बऱ्याचशा कंडिशन मध्ये तुमचं डोकं शांत राहणं, डोक्यांमध्ये पॉझिटिव्ह विचार असणं या गोष्टी खूप गरजेच्या आहे. आता एक एक्झाम्पल देतो, ते याच्याशी रिलेटेड नाहीये पण थोडंसं माइंड संदर्भातलं आहे. स्पोर्ट्स प्लेअर वीरेंद्र सेहवागने एकदा बोललेला की तो बॅटिंग करताना त्या डोक्यामध्ये असंख्य विचार यायचे, त्यामुळे त्याला कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं. तर त्यावेळेला तो तसं गाणे गायचा
आणि मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन व्हायचं. जर असं कोणी मेंटल हेल्थ रिलेटेड असेल, ज्यांना माइंड शांत काम ठेवायचं आहे आणि त्याच्या वर्कवरती कामावरती फोकस करायचंय, तर काय सजेस्ट करसाल तुम्ही? बिलकुल. म्हणजे सहवागसाठी गाणी गायल्याने, हलगू जे गाणी गुणगुणल्याने त्याला त्या विचारांपासून डिस्कनेक्ट व्हायला मदत झाली. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, तशा प्रकारे प्रत्येकाचा तो जो सिस्टीम आहे ना, तो वेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे मला गाणी ऐकायला आवडू शकतात, माझ्या मिस्टरांना गाणी चालू असले बॅकग्राऊंडमध्ये तर इरिटेट, डिस्टर्ब बरोबर. होतं, ते फोकस करता येत नाही. सो कुणाकुणाला गाणी आवडत असेल, कुणाला ड्रॉइंग असेल, कुणाला लिखाण असेल, कुणाशी बोलणं फक्त असेल. म्हणजे आता याला उदाहरण द्यायला, आपण जेव्हा शाळांबरोबरचे जे आपल्या शाळा पुस्तकांच्या पलीकडे हा जो आपला प्रोजेक्ट आहे, तिकडे मानसिक स्वास्थ्य बद्दल बोलत असताना आम्ही त्यांना एक छोटी ऍक्टिव्हिटी सांगतो की तुमचा कप्पा म्हणून तुमचा एक वेलबिंग बॉक्स, जसं आपल्या सगळ्यांकडे घरी पण असतो, स्कूलमध्ये फर्स्ट एड बॉक्स असतो, त्याच्यात बेसिक मलमपट्टी करण्याच्या गोष्टी असतात, तसा हा बॉक्स तुमचा एक मेंटल हेल्थ फर्स्ट एड, सायकोलॉजिकल फर्स्ट एड बॉक्स तयार करा. या बॉक्समध्ये तुम्हाला आवडत असणारी काही 4-5 गाणी तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला आवडत असणारी ती एखादी स्मेल, म्हणजे एखाद्या परफ्यूमचा रुमाल, ते तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला आवडत असणारी चॉकलेट तुम्ही ठेवू शकता. तुम्ही स्वतःसाठी लिहिलेले 4-5 वाक्य की कशी कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये मला माझी आई म्हणालेली, माझी आजी, माझी मैत्रीण की रूपा तू हे चांगलं करते, तुझं हे चांगलं आहे, अशा 4-6 गोष्टी जे वाचल्यानंतर मला छान वाटावं. सो अशा प्रकारचं आपण स्कूलमध्ये बोलतोय. आता हे स्कूलच्या मुलांसाठी वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येकाला आपण त्यांच्या, म्हणजे जे मी म्हटलं की काउन्सिलिंगमध्ये ती काउन्सिलर किंवा ते सायकोलॉजिस्ट आपल्याशी बोलून काय गोष्ट तुम्हाला त्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी किंवा फोकस बेटर करण्यासाठी मदत करतील, ते तुमच्या बरोबर आयडेंटिफाय करतात आणि मग त्या गोष्टीची तुम्हाला मदत होते. बरोबर. असे खूप काही लोक असतात, म्हणजे मी माझं एक्झाम्पल घेऊ शकतो की इमोट खूप कमी करतात. म्हणजे सपोज आता एक्सप्रेस खूप कमी करतात. सपोज आता काउन्सिलर असेल तर जास्ती, म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये जास्ती नाही सांगू शकणार सपोज, तर मग अशा व्यक्तींना तुम्ही कसं हे करणार, काउन्सिल करणार? सगळ्यात पहिली गोष्ट तर इट इज काउन्सिलर स्किल. ओके. हे एक पहिला भाग नक्कीच आहे की त्यांची स्किल त्याच्यामध्ये पणाला लावणं जरुरी आहे त्या याच्यामधून. आणि दुसरं जसं मी तुम्हाला म्हटले की तुमचा विश्वास, की तो विश्वास म्हणजे असंच उगीचा विश्वास नाही की मी इकडे बोलण्याने पहिली गोष्ट मला काय फायदा होणार आहे, आणि मी यांच्याकडे जेव्हा बोलतोय तर हे माझ्याबद्दल कसलंही जजमेंट फॉर्म करणार नाही. बरोबर. म्हणजे जर तुम्हीच एखाद दुसऱ्या वाक्याचं उदाहरण, की हे वाक्य मला बोलताना थोडंसं ऑकवर्ड, म्हणजे आता मी उदाहरण देऊ शकतो. आम्ही जेव्हा HIV मध्ये काम करत असताना 2005 साली हेल्पलाईन सुरू झाली, पण आमचं HIV मधलं काम 97 पासून चालू आहे. सो जेव्हा आम्ही लेक्चर्स घ्यायचो डॉक्टरांबरोबर आणि ओपन कम्युनिटीमध्ये, आपल्या देशामध्ये आपण खूप जास्त लग्न झालेलं, लग्नबाह्य संबंध, एक पत्नी, म्हणजे HIV बद्दलचं तुम्ही अगदी गव्हर्नमेंट लिटरेचर जरी बघायला गेला तर त्याच्यामध्ये की भारतामधल्या सगळे दिग्गजांना असं वाटत होतं की भारतामध्ये HIV येऊ शकत नाही, कारण हे तर रामाचं देश आहे. बरोबर. म्हणजे इकडे भगवान राम सारखे उदाहरण असल्यामुळे इकडे होणार नाही. भारत HIV बाबतीत जगातला 3रा देश झाला, कारण आपण अंडर एस्टिमेट केला. आपण तो कुठेतरी गैरसमजुतीमध्ये, म्हणजे तो मॉरल व्हॅल्यूज धरून गैरसमज ठेवला की नाही लोक असं हे करणार. आम्ही जेव्हा HIV मध्ये काम करायला, वी नेव्हर स्पोक अबाउट की तुम्ही मॅरिड आहात का नाही आहात. बरोबर. की मॅरेजच्या बाहेर संबंध, ज्यांच्याशी तुमचे संबंध आहेत त्या संबंधामध्ये काय काळजी घ्यायची गरज आहे हे आम्ही बोलतो. ते संबंध जास्त लोकांशी संबंध, मल्टिपल पार्टनर्स जे आपण म्हणतो, जास्त लोकांशी संबंध असले तर त्याच्यामधून रिस्क कशी वाढते हे आम्ही बोलतो. सो आम्ही तुम्हाला सायन्स सांगितलं, आता त्याच्यामध्ये कसं त्याच्यावरती हँडल करायचा हा तुमचा विषय आहे. बरोबर. सो बऱ्याच वेळेस जेव्हा तुम्हाला, म्हणजे जर मी ॲज HIV काउन्सिलर व्यक्तीशी बोलत असताना की बाबा तुझे लग्नाच्या आतला संबंध आहे का लग्नाच्या बाहेर, याचं मला काही फरक नाही,
म्हणजे आय एम नो बडी टू टेल यू की हे बरोबर आहे का हे चुकीचं, और जज यू. टू जज यू. पण याच्यातून ही रिस्क आहे, तू जे काही करत आहे त्याच्यात निरोध वापरू शकतो. हे जेव्हा मी बोलते समोरच्या व्यक्तीला ते एक्सेप्टन्स ऑटोमॅटिकली थोडासा सहज वाटू लागतो. सेम गोष्ट म्हणजे आम्ही, कारण मुक्ताने HIV मध्ये काम केलंय, मुक्ता आता मेंटल हेल्थमध्ये काम करते, की जेव्हा समोरच्या व्यक्तीला म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याकडे येणारे कॉल्स अशा प्रकारचे आहेत की तो कॉलर बोलतोय की मी कोविड टाईममध्ये एक एजच्या म्हणजे मायनर एजच्या एखाद्या व्यक्तीचा सेक्शुअल अब्यूज केलेला आहे. ओके. अँड आय हॅव लॉट ऑफ गिल्ट अबाउट इट. हे कोणाशी बोलू शकणं, म्हणजे आय डेफिनेटली गिव्ह क्रेडिट टू द काउन्सिलर्स जे तिकडे तो स्पेस तयार करू शकले जेव्हा तिकडे व्यक्तीला हे बोलणं वाटलं, आणि मग त्याच्यातून ती केस काउन्सिलरने हँडल करून कसं त्या व्यक्तीला त्या याच्यामधून तो आत्ता ह्या गोष्टीला करेक्ट करण्याच्या दिशेने काय काय करू शकतो, या सगळ्याबद्दल त्यांचं बोलणं झालं. नाव ऑफकोर्स ह्या संदर्भात म्हणजे हा एक उदाहरण जरी घेतलं, याच्यातले 4 अशा प्रकारचे कॉलर्स असतील, 4ही बरोबरचे प्लॅन्स वेगळे असतील. काउन्सिलरच्या मनात असं येणार नाही की हा क्रिमिनल आहे किंवा यांनी क्राईम केलाय. नो रिझन ना, बिकॉज आपण न्यूजपेपर उघडून वाचलं तर हे म्हणजे कोणता एक दिवस असेल का असा एकही न्यूज नसेल त्याच्यामध्ये. सो इट इज एव्हरी डे हॅपनिंग इन अँड आउट आपल्या म्हणजे आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि जगभरात. तर त्याच्यामधून त्या व्यक्तीला त्या बिहेवियर मधून चेंज करण्यासाठी आपण काय करू शकतो, हा त्या काउन्सिलरचा फोकस असतो, असायला पाहिजे. तर त्या याच्यामध्ये मग एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, म्हणजे नक्कीच जेव्हा तुम्ही जेवढं शेअर केलं, म्हणजे सपोज देर आर 10 पॉइंट्स इन युअर माइंड, यू फेल्ट कम्फर्टेबल टू शेअर ओनली 3 or 4 पॉइंट्स, नो प्रॉब्लेम. त्या 3-4 पॉइंट्स मधून त्यांच्या बरोबरचे जे इनपुट्स आले ते इनपुट्स घेऊन बाहेर जाऊन पुढच्या सेटिंगसाठी येईपर्यंत तुम्हाला जी मदत झाली त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्ही पुढच्या गोष्टींना डील करत असताना पुढचे आणखी 2 पॉइंट्स नक्कीच बोलू शकता. म्हणजे तुम्ही 10चे 10 पॉइंट्स बोललात तरीही काउन्सिलर त्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन विल प्रायोरिटाईज की आधी आपण ह्या विषयाला डील करूया, बाकीचे 6 पॉइंट्स राहू दे साईडला, आधी ही सगळ्यात मेन अर्जन्सी आहे याला डील करू. सो इट ऑनेस्टली डज नॉट मॅटर की आपण किती बोलू शकतो. तो जो विश्वास आहे, तो रॅपो आहे, आणि त्याच्यातून घडणारा कम्युनिकेशन आणि प्लॅन ऑफ ऍक्शन इट हेल्प. HIV बाबत तुम्ही बोललात मॅम, तर काय प्रकारच्या समस्या साधारण इन जनरल मध्ये काउन्सिलिंग मध्ये विचारल्या जातात, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करता, तुम्ही थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं होईल. जसं तुम्ही आता एक एक्झाम्पल दिलं, तशा विविध टाईपचे जर एक्झाम्पल देऊन व्यवस्थित. राईट सर, HIV मधले येणारे कॉल्स ना मेनली अगदी मोठ्या तौरवरती, म्हणजे हिंदीमध्ये मोठे तौर पे हम लोग 2 भागों में डिवाइड करते. सो 2 भागामध्ये जे आपण डिवाइड करतोय, एक आहे काही ना काही प्रकारचा हाय रिस्क बिहेवियर झालेला आहे आणि त्या बिहेवियरमधून मग मला HIV झाला असेल का, या प्रश्नाबरोबरचा येणारा कॉल. मग त्या कॉलमध्ये ती काउन्सिलर त्या व्यक्तीबरोबर त्या बिहेवियर बद्दलचा तो जो काही घटना झाली असेल त्याच्याबद्दलचे डिटेल्स एक्सप्लोर केले जातात. निरोध वापरला होता का, वॉज इट पेनिट्रेटिव्ह सेक्स वगैरे या प्रकारच्या गोष्टी, आणि मग त्याच्यातून तुम्ही रिस्कमध्ये आहात का नाही आहात हे आयडेंटिफाय होतं. रिस्कमध्ये असाल तर विंडो पिरियड एक कन्सेप्ट असतो HIVचे हाय रिस्क बिहेवियर पासून तर अँटीबॉडी टेस्टला 3 महिन्याचा विंडो पिरियड लागतो. सो हे 3 महिने त्या कधी रिस्क झालेलं आहे त्या हिशोबाने विंडो पिरियड आणि टेस्ट करण्यासाठी सांगितलं जातं. आणि मग तोपर्यंत ह्या विंडो पिरियडमध्ये काय काळजी घ्यायची आहे, आणि बाबा टेस्ट झाल्यानंतर टेस्टचं जे काही रिपोर्ट असेल त्याच्याबरोबर तुम्ही आमच्याशी बोलू शकता. टिल देन तुम्हाला काही विषय प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्याबद्दल बोलू शकता. हा एक भाग झाला त्याच्यातलाच हाय रिस्क बिहेवियर झाली आहे. पण काउन्सिलिंग सेशनमध्ये असं लक्षात आलं की ऍक्च्युअल पेनिट्रेटिव्ह सेक्स झालंच नव्हतं, लैंगिक स्त्रावांचं देवणघेवण झालं नव्हतं, तर इकडे HIVचा रिस्क नाही आहे. मग तिकडे काउन्सिलिंगमध्ये थोडासा असा प्रयत्न केला जातो की डू यू रिअलाइज की काय प्रकारचा रिस्क होता हा. लकीली यावेळेस ही देवणघेवण झाली नाही अँड यू आर नॉट इन द रिस्क ऑफ HIV.
सो प्रिव्हेंटिव्ह काउन्सिलिंग ज्याला म्हणतो, हम्म. की आता इथे कोणत्या कोणत्या प्रकारचा हाय रिस्क बिहेवियर आहे ते टाळण्याच्या दृष्टिकोनाने कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टीमधला चेंज, बिहेवियर मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता, ह्याबद्दल तिकडे मग त्या कॉलरशी बोललं जातं. हा एक भाग झाला हाय रिस्क बिहेवियरच्या संदर्भात. सो याच्यातले वेगवेगळे शेड्स खूप सारे असू शकतात. मग ते नॉन पार्टनर असेल, कमर्शियल सेक्स वर्कर्स असतील, जे काही सगळ्या प्रकारे. दुसरं आहे की माझा HIV रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, नाव व्हॉट नेक्स्ट. म्हणजे त्याच्यातून इमिडिएट रिॲक्शन असू शकते, त्याच्यातून लॉंग टर्म रिॲक्शन असू शकते. इमिडिएट रिॲक्शन तिथे तो जो एकदमने शॉक आणि क्रायसिस सिच्युएशन की आता जगून काही उपयोगच नाही आणि मी जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करतोय, असे सुद्धा कॉल्स हेल्पलाईनने डील केले. मग त्यावेळेस त्यांना इमिजिएट त्याच्यातून बाहेर काढण्यासाठीची काउन्सिलिंग, सो दॅट इज इमिडिएट सपोर्ट. लॉंग टर्म सपोर्ट जिथे त्यांना वेगवेगळे जनरली 4 ते 5 मुद्दे असतात की म्हणजे HIV झालाय याचा अर्थ आयुष्य संपत नाही, तर तुम्ही तुमच्या इम्युनिटीला कसं मॅनेज ठेवू शकता, बिकॉज HIV फायनली इज अटॅकिंग युअर इम्युनिटी. तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते HIV मुळे. तर ती प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय काय करू शकतात त्या संदर्भातलं सो लाईफ स्टाईल रिलेटेड काउन्सिलिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, डिस्क्लोजर इश्यू, चाइल्ड म्हणजे तुमचं लग्न, फॅमिली प्लॅनिंग जे म्हणतो आपण त्या प्रकारचं. तुम्हाला कुणाला डिस्क्लोजर इश्यू, पार्टनरला बोलणं कसं गरजेचं आहे, बाकी फॅमिली मेंबरला बोलायचं आहे का नाही, तुम्हाला समाजात तुम्हाला कशा प्रकारे हँडल करायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची का. सो ह्या शेड्स मधले कॉल्स जनरली येतात. तुम्ही ऍडिक्शन मध्ये पण मॅम डील करता, नशामुक्ती केंद्र खूप असतात आपण बघितले, पण म्हणजे मी असं ऑब्झर्व केलं की कुणाला हेल्प झाली नाहीये किंवा होत नाही मोस्टली, तर तुम्ही कसं हेल्प करता लोकांना? थोडासा मुक्ताचा अप्रोच याच्यामध्ये पण थोडा वेगळा, कारण की मी ऐकलंय की बाकीच्या नशामुक्ती केंद्रामध्ये काहीतरी गोळ्या देतात किंवा औषध काहीतरी असतं. मी असं एकतर पहिली गोष्ट अशी मी म्हणेन की बिलकुलच हेल्प होत नाही नशामुक्ती केंद्रमध्ये, असं नाहीये. काही जणांना हेल्प होते, काहींना थोडी हेल्प होते. एक सगळ्यात मोठा हर्डल असा आहे, ॲडिक्शन हा सुद्धा बऱ्याच लेवलपर्यंत एक प्रकारचा मानसिक आजाराच्या प्रकारच्या जागेत जातो. म्हणजे व्यक्ती मानसिकरित्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या प्रेशरमध्ये एक ॲडिक्शन किंवा ॲडिक्शन म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या सबस्टन्स पदार्थांचा नशा सेवन करण्याच्या बिहेवियरमध्ये जातो. या क्लासरूम मध्ये बसलेल्या कोणी एकही असेल का ज्याला हे माहिती नाही की बाबा दारू वाईट गोष्ट आहे, सिगरेट वाईट गोष्ट, प्रत्येकाला माहिती आहे. तरीही एखादी व्यक्ती ती घेऊ लागतो आणि इतकं त्याच्या अधीन होतो त्या सवयीची की तो कंट्रोल त्याच्या हातून सोडून त्या दारू किंवा त्या वेगळ्या नशेली गोष्टीच्या हातात जातो. सो हा जो जर्नी आहे ना त्याच्यामध्ये तिकडे सुद्धा परत आपण सपोर्ट सिस्टीम वरती बोलतो, काय काय रिझन्स आहेत जे त्या व्यक्तीला त्या दिशेत बाध्य करत आहेत आणि त्या प्रकारे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. सगळ्यात मेन तर एक की ॲडिक्शनचा बिहेवियर आहे त्याला रिलॅप्स म्हणजे ते होण्याचा चान्स आहे. सो मी दारू घेत होतो आणि मी सोडली होती आणि मी परत घ्यायला लागलो, याचा अर्थ आय एम अ फेलियर असं न धरता इट इज ओके, तुम्हाला रिअलायझेशन आहे, तुम्ही सोडू शकता, आपण परत ट्राय करूया. हा जो विश्वास असतो ना, हा जेव्हा काउन्सिलर कडून दिला जातो, फॅमिलीची काउन्सिलिंग केली जाते की फॅमिलीने त्याला सारखं तुला काय तू नुसतं पिऊन पडलेला अशा प्रकारचा अप्रोच न ठेवता थोडंसं सपोर्ट त्याला त्या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये देणं. म्हणजे जर मी उदाहरण घ्यायचं झालं, तुमच्या समोर 2 इंजिनियर्स किंवा 2 डॉक्टर्स आहेत, एकाला वारंवार सर्दी होते, दुसऱ्याला नाही होत. सर्दी वारंवार होत असल्याने तो डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर किंवा तो इंजिनियर दुसऱ्या इंजिनियर पेक्षा कमी इंटेलिजंट किंवा जास्त इंटेलिजंट होतो का? आपण लगेच म्हणू की या 2 वेगळ्या गोष्टी आहे. तो त्याची समज, त्याचा इंटेलिजन्स हा वेगळा भाग आहे, त्याला वेगळी वारंवार सर्दी होते हा वेगळा भाग आहे, आपण लगेच बोलू ना असं. तशाच प्रकारे एखादा व्यक्ती नशामध्ये जाणं याच्या बाबतीत फॅमिलीचा अप्रोच चेंज करायला लागतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा काउन्सिलिंग मधून केल्या जातात तर त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह आउटकम निघून येतो.
आणि रिलॅप्स होऊ शकतो हे त्याच बरोबरीने आपल्याला सुद्धा मनात डोक्यात ठेवायला लागतं. ते बऱ्याचदा रोडवरनं जाताना किंवा काही जुन्या न्यूजपेपर मध्ये ऍड वगैरे पाहिली जाते, 1 महिन्यात दारू सोडवा, 20 दिवसात दारू सोडवा. ते कितपत खरं आहे आणि प्रॅक्टिकली वर्क होतं तसं? सोडेल ना, म्हणजे तेवढ्या पुरतं सोडेल ना. औषधं चालू आहेत तेव्हा सोडेल. एखादे औषध, म्हणजे मला चहाची सवय आहे आणि तुम्ही प्रत्येकच वेळेस माझा चहा अशा प्रकारे जे काही ट्रिक करून देताय तुम्ही, अशा प्रकारचा माझा चहा करून देताय की मग मी चहा घेतला तर मला उलटीच होणार. त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करतात. तर माझा चहा तेवढ्या दिवसांपुरतं, मला त्या चहाची एक हवा, एक भीती, फोबिया होईलच ना, की बाबा चहा पिले की मला उलटी होते, नको जाऊ दे ते चहा. दॅट इज टेम्पररी. व्यसनांबद्दल आपण बोलतोय, तर प्रोबॅबल तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण ज्या वेळेला बघतो किंवा एखादा व्यक्ती एखादं व्यसन करतोय, तर असं दिसून येतं नॉर्मल ऑब्झर्वेशन मध्ये की समजा ती व्यक्ती सिगरेट पितीये, त्याला सिगरेट सोडायची आहे तर तो मग तंबाखूकडे वळतो, तंबाखू सोडली तर मग तो दारूकडे जातो, मग दारू सोडली तर अजून पुढचे म्हणजे एक सोडायला एक धरतो. मग ह्या अशा वेळेस त्याला काय पद्धतीची ट्रीटमेंट द्यावी लागते बरं? याच्यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये एक डोपामिन म्हणून ऐकून असाल आपण. सो डोपामिन बेसिकली इज काइंड ऑफ वन ऑफ, म्हणजे सिरोटोनिन, एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन ह्या प्रकारचे 3-4 हार्मोन्स जे आहेत ते अशा प्रकारचे केमिकल्स आहेत ज्या आपल्या ब्रेनचं वेलबिंग, ब्रेनची हेल्थ ला मदत करतात म्हणूयात. तर समजा आपण कॉलेजमध्ये आहोत, तर आज खूप पाऊस पडला म्हणून कॉलेजला सुट्टी आहे, सो माझा हॅपी हॉर्मोन वाढला, बरोबर. माझा जो नॉर्मल एक 20-30च्या लेवलवरती होता तर तो 90 झाला, 100 झाला. मग आज मी घरी आहे म्हणून आईने माझ्या पसंतीचं स्वयंपाक, पुरी भाजी, श्रीखंड वगैरे केला, माझा हॅपी हॉर्मोन आणखीन 100ने वाढला, 200 झाला. घरी आहे म्हणून मावशीची मुलगी, जी माझी चांगली मैत्रीण पण आहे, भेटायला आली, आणखीन 50ने माझा हॅपी हॉर्मोन वाढला. स्कूल वगैरे काही नाही म्हणून बाबांनी संध्याकाळी मूवीचे तिकीट्स आणले, आणखीन 100ने वाढला. फायनली रात्री नॅचरल्सचा आईस्क्रीम पण खाल्लं. सो ऑल टुगेदर आजचा माझा दिवस खूप छान गेला. माझा हॅपी हॉर्मोन 500 होता आज दिवसभरात, बरोबर. मी एक सिगरेट प्यायले, सिगरेट ओढले आणि माझा हॅपी हॉर्मोन 600 आला. डोपामिन किक मिळाली ना, 600 आला. दोन्हीमध्ये डोपामिन आहे. फरक काय आहे? दिस इज हेल्दियर वे ऑफ गिव्हिंग डोपामिन डोज टू द ब्रेन. दिस इज केमिकल वे आणि इथे शॉक सर्किट सारखं झालं आहे. सो दिस इज बॅड वे ऑफ गिव्हिंग डोपामिन टू द ब्रेन. आपल्याला त्या व्यक्तीमध्ये, जे तुम्ही म्हणाला एक सोडलं तर दुसरं, तर त्याचे डोपामिनचे सिगरेट असो, दारू असो, गुटखा असो, ह्या ऑप्शन्स पेक्षा हेल्दियर ऑप्शन्स कडे वळवता येईल का? हा बिहेवियर मॉडिफिकेशन थेरपी, मोटिवेशनल बिहेवियर ज्याला म्हणतो आपण. सो ह्या प्रकारे तो बिहेवियर चेंज करण्याच्या दृष्टिकोनाने काम करायला लागतात की ब्रेनला डोपामिन तर द्यायचं आहे, पण तो डोपामिन हेल्दियर ऑप्शन्स मधून कसं देता येईल. सो हे काम करतं तिकडे. मॅम, तुम्हाला आतापर्यंत टफ केसेस काय आलेत? मेंटल हेल्थ रिलेटेड असो, HIV असो किंवा ऍडिक्शन असो, टफ केसेस कुठले आलेत तुम्हाला? ऍक्च्युली आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, कारण की आपण ह्या पहिल्या जो 2/3 वाला स्पेक्ट्रम आहे, तर त्याच लेवलमध्ये आपलं काम जास्त असल्यामुळे जिथे कोणतंही केस असं वाटतं की हे आपल्या करण्याच्या, आपल्या हेल्थचा जो रोल आहे त्याच्या बाहेर जात आहे, तर तिकडे आपण त्यांना इन पर्सन जाऊन काउन्सिलरची हेल्प घेणं किंवा कधी कधी गरज लागली तर सायकियाट्रिस्टकडे सुद्धा जाणं हे आपण सजेस्ट करतो. मग त्याच्यामध्ये कधी सुसाईड रिलेटेड कॉल्स असू शकतात, कधी व्हायलेंट प्रकारचं हे असू शकतो, कधी कधी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये त्या व्यक्तीला दुसरं कोणी, तर तिथे आपण मुक्ताचं दोन्ही संदर्भात, HIV मध्ये पण आणि मानसिक स्वास्थ्याच्या याच्यामध्ये मुक्ताचं सपोर्ट सिस्टम इन द सेन्स रेफरल नेटवर्क विथ अदर NGOs और अदर ऑर्गनायझेशन जे त्या वेगळ्या विषयांवर ते काम करतात. हा रेफरल सिस्टम मुक्ताचा खूप चांगला आहे. बिकॉज इन मुक्ता
वी अंडरस्टँड की आपण ग्राउंडवरती काम करत नाही, आपण त्या 4 भिंतीच्या आतमध्ये त्या फोनवरतून काम करू शकतो. सो तिथपर्यंत आमचा रीच डेफिनेटली, म्हणजे तिथे आमच्यासाठी प्लस पॉईंट काय आहे तर जिओग्राफिकली आम्ही लिमिटेड नाही आहोत की आम्ही मग पुण्यात बसलो आहोत का पटण्यात आहोत तर तिथेच पुरतं काम करतो, असं नाही. ऑल ओव्हर इंडिया आणि अगदी बोटावर मोजणे इतके पण बाहेरच्या देशामधले पण कॉल्स काउन्सिलरने डील केले. सो जिओग्राफिकली लिमिटेड नाही आहोत, हा प्लस पॉईंट आहे. पण त्याचबरोबरीने एखाद्याला जिथे फिजिकली व्यक्ती उपस्थित असण्याची मदत आहे, त्याच्यामध्ये ह्या NGO रेफरल नेटवर्क मधून त्या ऑर्गनायझेशनची हेल्प त्या व्यक्तीसाठी घेतो. म्हणजे उदाहरण द्यायला गेले तर एक 6 महिने झाले असतील, बिहारच्या सेटअप मधून एक प्रेग्नेंट लेडीचा कॉल होता. खूप डिप्रेस्ड आणि खूप निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये, म्हणजे जगू का नाही ह्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये ती होती. पण तिला नवरा काम सुटलं होतं नवऱ्याचं, ती प्रेग्नेंट आहे, तिला 15-20 दिवस झाले खाणं सुद्धा भेटलेलं नाही व्यवस्थित. सो आता तिला मी म्हणजे काउन्सिलरची टीम फोनवरून काउन्सिलिंग भले करेल, पण जिथे तिची बेसिक नीड काय आहे, तिला हेल्दी म्हणजे तिला जेवण मिळणं हा पहिला भाग आहे तिचा. तर म्हणजे तिथे त्या शब्दांचा काही उपयोगच नाही. तर आपल्या बिहारच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्या ऑर्गनायझेशन ह्या विषयावरती काम करतात त्या ऑर्गनायझेशनशी तिला कनेक्ट करून दिलं. त्या ऑर्गनायझेशनचे स्वयंसेवक त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी भेटले, तिच्या खाण्याची प्रोसेस केली. मग तसंच दुसऱ्या एका ऑर्गनायझेशन जी लाईव्हलीहूड जनरेशनवरती काम करते, त्यांनी दे टूक केअर ऑफ की त्यांच्या मिस्टरांना कशा प्रकारे काय प्रकारच्या कामामध्ये लावू शकतात. आणि विदिन व्हॉट एव्हर नेक्स्ट 1 ते 1.5 महिन्याच्या टाइममध्ये त्यांच्या प्रॉब्लेम्सला थोडंसं कुठेतरी जरा सुटल्यासारखं झालं. सो इथे आय नो की इथे मुक्ताचा रोल खूप छोटा होता, पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का? डेफिनेटली झाले. तिथे मुक्ता एकटी नाही, मुक्ताच्या बरोबर 2 आणखीन 3 आणखीन वेगळ्या ऑर्गनायझेशननी काम केलं. असं याच्यामध्ये म्हणजे या कन्व्हर्सेशन म्हणून एक ह्युमन टेंडन्सी पण मला थोडीशी जाणवते अशी, की एखाद्या व्यक्ती समजा प्रॉब्लेम मध्ये, जर त्याला आपण दुसरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असलेल्या व्यक्तीचं एक्झाम्पल दिलं तर ती थोडीशी जरा हेवीनेस त्याचा कमी होतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर व्यसनी व्यक्ती तुमच्याकडे आलेला असेल, त्याला तुम्ही बोलता बोलता जर सहज बोलला असेल की अरे याच्यात डबल तर संजय दत्तचे व्यसन होते, तो तर रियाब मधून बाहेर आलाय, तू तर किरकोळ आहे. तर असे पण उदाहरण कधी होऊ शकतं ना. आणि त्याच्याने त्या व्यक्तीला आपला सगळ्यात पहिला टप्पा आहे की त्या व्यक्तीला मोटिवेट करणं की तो स्वतःवरती काम करा. बरोबर, 2 गोष्टी आय वुड से. एक तर मोटिवेट करणं हे आहे, पहिलं तर एक्सेप्टन्स. ठीक आहे, असं म्हणजे हे व्यसन आहे, ही सवय आहे तुला, आणि तुला रिअलायझेशन आहे की याचं तुझ्या तब्येतीवरती नुकसान होत आहे. बरोबर, तुला रिअलायझेशन आहे, ह्याचं मी अप्रिशिएट करते. सो व्हॅलिडेशन, अप्रिसिएशन आणि मग मोटिवेशन की तुला वाटतंय का याच्यातून तू बाहेर निघावं. वेन ही और शी वेन दे से येस, मला बाहेर निघावंसं वाटतंय, नक्की निघू शकू. बरोबर, नक्कीच आपण त्या दिशेत प्रयत्न करूया. नाही पण मी आधी 2दा ट्राय केलेलं, मी परत त्याच्यात, ठीक आहे ना, आपण ट्राय करूया. 2दा ट्राय केलंय ना तू, म्हणजे आता पण परत करता येईल. परत घेणं झालं त्याच्यामध्ये तेव्हा बघूया, आधी ट्राय तर करूया. सो ह्या वेगवेगळ्या लेवलवरचं बोलणं नक्कीच. अक्षयने सेलिब्रिटीचं एक्झाम्पल दिलं. सेलिब्रिटीज किती फरक पडतो म्हणजे लोकांवरती? आता सपोज दीपिका पादुकोण हे मेंटल हेल्थ वरती बोलतात, विराट कोहली स्वतः बोलला होता की मला मेंटली इश्यूज झाले होते क्रिकेट खेळताना कोविडच्या वेळेस. तसे जेव्हा सेलिब्रिटीज बोलतात त्यावेळेस लोकांना इझी होतं बोलण्यास, म्हणजे बोलायला कंडिशन नॉर्मलाइज, जे बोलणं नॉर्मलाइज व्हायला मदत होते. म्हणजे दीपिका पादुकोणला डिप्रेशन आलं असेल तर मला पण आलं तर बाबा ठीक आहे, येऊ शकतं, असं इमिजिएटली लोकांचं त्याच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलतं तेव्हा. तर डेफिनेटली खूप मोठी हेल्प होते जेव्हा अशा प्रकारचे सेलिब्रिटीज त्याच्याबद्दल बोलतात. फक्त एक त्याच्यामधली थिन लाईन असते की म्हणजे त्याच्याबद्दलचं बोलणं विथ लिव्ड एक्सपिरियन्स, खरंच तसं झालेलं आहे तेव्हा बोलणं वेगळं, आणि त्याला उगीच ग्लॅमराईज करून किंवा त्याच्यातून वेगळे, म्हणजे थोडंसं सॅडली आजच्या घडीला असं झालंय की कोणत्या गोष्टीमधून लोक कोणत्या हेतूने त्या याच्यामध्ये जाऊ शकतात, यू नेव्हर नो. बरोबर, तर त्याच्यामध्ये ग्लॅमराईज करून पब्लिसिटी स्टंट म्हणून नाही,
पण त्याच्यातला तो जो लिव्ड एक्सपिरियन्स जेव्हा व्यक्तीकडून शेअर केला जातो ना, त्याच्याने की हो ती जे बोलली ना ते प्रॉब्लेम होत तशा प्रकारचा प्रॉब्लेम मला होता. मला बहुतेक मे बी सुरुवातीला मला माझे प्रॉब्लेम बोलताना शब्द सुचत नसते. म्हणजे मला अवघड होतंय, वाटतंय काहीतरी अवघड, पण त्याला शब्द काय देऊ? मला या घडीला कुणाशी बोलू नये असं वाटतंय. पण याच्यामध्ये मग मला की माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काय विचार येईल का, असे खूप सारे म्हणजे कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही भावनेला शब्दांमध्ये बांधणं सोपं नाही. तर ते शब्द सुद्धा तिकडे बघून तुम्हाला रिलेट केल्यासारखं कधी कधी होतं. त्यामुळे ते प्रेझेंट करणं सोपं जातं. एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणून पण आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? नक्कीच. सो मी तेव्हा सुरुवातीला उदाहरण देताना ते बोलले आणि मग राहिलं. तर पोस्टपार्टम म्हणजे व्यक्ती जेव्हा एखादी स्त्री बाळाला जन्म देते, बाळाला जन्म देता आपण त्याला किती असं छान त्याचं सेलिब्रेशन, बाळ घरात आलंय, मग बाळ गुटगुटीतच व्हायला पाहिजे, बाळासाठी आईचं दूध सर्वोत्तम आहे, सगळं बरोबर आहे. पण प्रत्येकच आईला एवढं दूध येईल का की ते बाळाला पुरेसं होईल? तो बाळ म्हणजे मला माहिती नाही तुमचं लग्न झालेलं आहे? झालं, दोघांचं झालं. ओके ओके. तर म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाता ना पहिल्या त्या 3-4 महिन्यातल्या बाळाला, जेव्हा डॉक्टरकडून बोलणं जातं दर 2 तासाने दूध पाजा. ओके. आता याच्यातली सायकल सांगते. आईने 2 तासाने दूध पाजलं, आईचं दूध पिल्या पिल्या बाळाला शू होते, शू झाली त्याचं पोट रिकामी होतं. ते 2 तास म्हणजे बाय द टाइम ते दूध पिलं, त्याची ढेकर काढली, हे ते झालं, त्याच्यात अर्धा तास गेला. त्यानंतर तेवढ्यात ती शू झाली, त्याची नापी चेंज केली, तोपर्यंत हुश तिने जरा जाऊन पाणी पिलं, तोपर्यंत 2 तास संपले. परत दूध पाजायला घ्या, परत नापी चेंज, परत शू, हे सगळं म्हणजे हा जो सायकल आहे ना, म्हणजे हा नुसतं दूध पाजणं आणि शू करणं याच्याबद्दल, ते रडणं, ते बाळ झाल्यानंतर त्याला दुसरं काहीही झालेलं असेल तर ते नुसतं रडतं. आणि जेव्हा खेळत असेल ना बाळ, तेव्हा सगळेजण घेतात. ते रडू लागलं तर घे बाबा तुझं बाळ, लगेच त्या आईकडे दूध दिलं जातं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते हँडल करणं, आणि त्याच्यातून कधी कधी ती वर्किंग स्त्री असेल तेव्हा कधी कधी तिला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, कधी फायनान्शियल स्ट्रेस असतील, कधी नवरा बायकोच्या आपसातले हे असतील, कधी आधीचं चाइल्ड असेल, त्या चाइल्ड बद्दलची एक्सपेक्टेशन त्या व्यक्तीला आई म्हणून की मी ह्याची काळजी घेते म्हणजे मी त्या बाळाला इग्नोर करते, निग्लेक्ट करते, हे इतक्या गोष्टी मनात होत असताना त्या सगळ्या याच्यामधून ती डिप्रेशनमध्ये जाते. आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबरचे फिजिकल कंडिशन म्हणजे किती, म्हणजे मी आजच्या घडीचं माझ्या क्लिनिकमधलं जर का रेकॉर्ड म्हटलं, मी 10 लेडीज नॉर्मल कोणत्याही, मी प्रेग्नन्सी असंच नाही म्हणत आहे, जनरल 10 लेडीजचं मी जर का रक्ताचं प्रमाण चेक केलं की हिमोग्लोबिन किती आहे, 10 पैकी 9.5 लेडीजचं हिमोग्लोबिन विल बी बिलो 12. नॉर्मल जी मिनिमम रेंज असते त्याच्यापेक्षा कमी. तो हिमोग्लोबिन प्रेग्नन्सीमध्ये आणखीन वाढायला पाहिजे. आयनच्या गोळ्या दिले गेल्या असतात, गोळ्या आयनचे साईड इफेक्टमुळे त्या गोळ्या व्यवस्थित घेतलेल्या नसतात, त्यामुळे तो टायर्डनेस वेगळा असतो. डिलिव्हरी होताना जो फिजिकल त्रास झालेला तो एक वेगळा, म्हणजे स्वतःची झोप, स्वतःचं खाणं, त्याच्यामध्ये घरच्यांचं प्रेशर की नवीन बाळंतीण झाली आहे म्हटल्यानंतरच्या ज्या अपेक्षा आहेत, या सगळ्या गोष्टी फेस करत असताना बऱ्याच जणांना ते कठीण होतात. आणि मग ती उदासीनता आली, त्या उदासीनतेचा त्या व्यक्तीच्या दूध जे येतं त्या आईला, तो दूध कमी होतं इमिजिएटली. दूध कमी आलं, बाळाचं पोट भरत नाही, परत विशियस सायकल, पोट भरत नाही, बाळ रडतंय म्हणून आईला दोष देणं, आई परत डिप्रेस, आणखीन दूध कमी. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतकी छोटीशी गोष्ट आहे की बाबा जर तिचं मोठं बाळ काहीतरी आहे घरात, दुसरे कोणी जर का त्याची काळजी घेतली, खाण्यापिण्याची काळजी, जी आधीच्या जॉईंट फॅमिलीमध्ये ज्या गोष्टी सहज होत होत्या, आता न्यूक्लिअर फॅमिली झालेल्या काही गोष्टी त्याचे दुष्परिणाम म्हणून बोलूयात आपण, तर ते काही गोष्टी त्याच्यातून सुटत असतात, केअर घेणं होत नाही, आणि त्याच्यातून मग ह्या प्रकारच्या गोष्टी जाणवतात. मेंटल हेल्थ विषयी आपण बोलतोय, तर याच्यामध्ये तुम्ही प्रेग्नन्सी विमेन्सचा पण उल्लेख केला, तर त्यांची कारणं ऑब्व्हियसली काही असू शकतात, ते कुठल्याही कारणामुळे जाऊ शकतं, फायनान्शियली असेल किंवा बाकीचे फॅमिली रिलेटेड असेल, पण याच्यातून आता पाहणाऱ्या ऑडियन्ससाठी
समजा एखाद्या व्यक्तीला तसा प्रॉब्लेम आहे असं आपण हे पकडून चालू, तर तुम्ही काय त्यांना आता सजेस्ट करू शकता की त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही सेल्फली कशा प्रकारे वर्क केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, खास करून प्रेग्नन्सी विमेनसाठी? स्पेशली प्रेग्नेंट वुमेनना जे कोणत्या प्रकारचे मानसिक स्वास्थ्य रिलेटेड स्ट्रेस होत असतील तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय सजेशन आपण देऊयात. तर एक तर अगदी बॉटम लाईन मध्ये स्वतःच्या फिजिकल हेल्थकडे लक्ष देणं, म्हणजे तुमचं खाणं-पिणं. खाणं पिणं, तुमचं आयन व्यवस्थित त्या रेंजमध्ये आहे का नाही, झोप व्यवस्थित होत आहे का नाही, फिजिकली व्यायाम म्हणजे फिजिकल एक्सरसाइज इज कॉम्प्लिमेंटरी फॉर मेंटल हेल्थ. तर तुम्ही फिजिकली एक्सरसाइज जे प्रेग्नन्सीमध्ये चालतील अशा प्रकारचे एक्सरसाइज त्यांचं इन्क्लुजन आहे का नाही, तुमच्या पार्टनर बरोबरचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमचं बाकीच्या कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला स्ट्रेस आणतात, ज्याचं तुम्हाला दडपण येतं, त्या प्रकारच्या कोणत्या गोष्टींना तुम्ही टाळू शकता, कोणत्या गोष्टीमध्ये डेलिगेशन ऑफ वर्क, की तुमच्या लिस्टवरती 10 कामं आहेत, याच्यातली 5 तुम्ही करायला घ्या, 5 कामं घरातली किंवा फ्रेंड सर्कल मधली कुणाबरोबर शेअर करू शकता किंवा माझी ही कामं ह्या व्यक्तीला करायला सांगू शकते. सो ह्या प्रकारच्या गोष्टींमधून स्वतःची काळजी घेणं. सो स्टार्टिंग फ्रॉम फिजिकल हेल्थ टू मेंटल हेल्थ, डेलिगेशन ऑफ वर्क, मेकिंग शुअर दॅट युअर डेली रुटीन इज प्लॅन्ड, इट इज सिस्टमॅटिक, की म्हणजे हॅफिझार्ड म्हणजे जेवणच टाइमावर होत नाहीये, झोपच पुरेशी होत नाहीये, वर्कलोड किती होतोय त्याचा प्रॉब्लेम्स येतोय, त्याच्यामुळे फिजिकली जे काही योगापासून तर गर्भसंस्कार, आपल्या देशामध्ये तर गर्भसंस्कार हा इतका सुंदर विषय आहे, तर अशा सगळ्या गोष्टींचा योग्य तेवढा बेनिफिट होत नाहीये. आपले रिलेशनशिप, आपल्या जे काही नियर अँड डिअर वन, सो ह्या सगळ्या गोष्टींचा असर काळजी घेऊ शकते ती व्यक्ती. असंच सेम एखाद्या व्यक्तीला समजा दारू सोडवायची, आता दारू म्हणजे त्याची न सुटण्यामागं एक बेसिकली संगतीचा एक फायदा असतो की तो किती अवॉइड करायचा प्रयत्न केला, पण तशी संगत असेल तर तो परत तिकडेच जातो. तर त्यांनी तशा पद्धतीने स्टेबल राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे मात्र थोडंसं ट्रिकी होऊन जातं, कारण याच्यामध्ये 3-4 महत्वाच्या गोष्टींची काळजी आपण बोलूयात की घेणं जरुरी होऊन जाईल. एक तर भाग आहे की कोणकोणती कारणं आहेत जे त्याचं दारूचे बिहेवियर, दारू पिणं हा बिहेवियर करताना त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतायत. म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की फ्रेंड सर्कल तशा प्रकारचं आहे का, त्याचं वर्क तशा प्रकारचं आहे का. तो दारू म्हणजे लोकांना आपण विचारतो की तुम्ही दारू का घेता, म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती जी घाणीत काम करते, ती घाणीत काम करणारी व्यक्ती जेव्हा तंबाखू घेते तर ती तंबाखू त्यांना त्या घाण सिच्युएशन म्हणजे हे जे ड्रेनेज वगैरेचं काम करत असताना त्या सिच्युएशन मध्ये काम करत असताना त्याचा वास नलिफाय करण्यासाठी हा वास त्यांना मदत करतो. सो अशी वेगवेगळी कारणं त्यांच्याकडून समजून घ्यायला लागतील आपल्याला, की ती कारणं आपल्याला लक्षात आली, आणि मग दुसरा महत्वाचा भाग की त्या व्यक्ती म्हणजे आपण नाही ठरवू शकत त्या व्यक्तीसाठी की त्याने सोडणं आहे का नाही. हा एक दुसरा महत्वाचा भाग फ्रॉम काउन्सिलर्स पर्स्पेक्टिव्ह. त्यांच्या स्वतःच्या मनातून आलं पाहिजे. जेव्हा वाटेल ना की हो मला याच्यातून बाहेर पडायची इच्छा आहे, येस, ती इच्छा तिकडून आली की मग वी कॅन गिव्ह दॅट सपोर्टिंग हँड की ओके लेट अस लुक ॲट इट टुगेदर, की कशा प्रकारे आपण काय काय करू शकू. मग की माझ्या ऑफिस ते घरच्या रस्त्यामध्ये त्या कॉर्नरचं ते दुकान आलं की मला असं वाटतं मग तिकडून रस्ता चेंज करण्यापासून तर ते मित्र त्यांच्या बरोबर होतात तर त्या मित्रांना कसं टाळू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती बोलणं होऊ शकतं जर त्या व्यक्तीला ते सोडायचं असेल. व्यसनाधीनतेबद्दल आपण बोलतोय, तर मला एक म्हणजे रुरल भागातला मी असल्यामुळे एक गोष्ट ऑब्झर्व झाली. बऱ्याचदा काय होतं, जे कोणी असं म्हणतात की व्यसनाचं त्याला सोडायचंय, कुठलंही व्यसन असू द्यात सोडायचंय, तर मग त्याला थोडंसं आध्यात्मिक कलाकडे झोकवलं जातं. तुम्हाला वाटतं हे थोडंसं वर्क करतं, आध्यात्मिकता तुम्हाला व्यसन सोडायला भाग पाडते? याच्यामध्ये मी असं डिवाइड करेल याला की थोड्या टाइमसाठी व्यसनला साईडला ठेवलं. समजा तुमचा एक 10 मित्रांचा ग्रुप आहे,
आणि मी आज तुम्हाला म्हटले की बरं मी आध्यात्मिकताची मी एक प्रॅक्टिस करते, तर मी ते तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही पण ती प्रॅक्टिस चालू करा. व्हॉट डू यू थिंक? त्या 10 मित्रांपैकी किती जण ते करतील? एक करेल, प्रोबेबली केलं तर एक करेल. सो कोणता उपाय कोणाला लागू पडेल? मे इट बी एडिक्शन, मे इट बी एनिथिंग. तो आध्यात्मिकताचा ज्याला इंटरेस्ट आहे त्याला आध्यात्मिकता थोडंसं सपोर्ट द्यायला मदत करू शकते, बरोबर. एखाद्याला स्पोर्ट्स आवडत असेल, तो स्पोर्ट्समध्ये जाण्याचा विचार करू शकतो ऍडिक्शनच्या ऐवजी, की बरं मला स्पोर्ट्स तेवढंच आनंद देत आहे. सो प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक ताल्याची चावी जशी वेगळी असते त्या प्रकारे बघून, म्हणजे नुसतं एक आध्यात्मिकताचा उपचार सगळ्यांना ऍडिक्शन मधून बाहेर येण्यासाठी मदत करेल असं होणं कठीण. कन्क्लुजन पॉइंट, त्यांची एखादी हॉबी असेल तर ती कदाचित त्यांना याच्यातून बाहेर काढू शकते. जसं आता आपण 2-3 वेगळे विषय घेतले आपण, म्हणजे HIV सारख्या आजारांपासून बोललो, तर व्यसन बोललो आणि त्या सगळ्याच्या बरोबरीने मानसिक स्वास्थ्य आपण बोललो. सो ह्या सगळ्या प्रकारच्या मानसिक स्वास्थ्य रिलेटेड जेव्हा पण, म्हणजे तो जो बॅलन्स जेव्हा पण डिस्टर्ब होतो, पेंड्युलम आहे तो कोणत्याही दिशेत गेला तरी तो नॉर्मल पेक्षा, म्हणजे चांगले विचार, जसं आपण म्हटलो एका पॉइंटला की चांगले विचार देता येतील का, तर आम्ही असा विचार करतो की चांगले किंवा वाईट ते विचार आहेत कोणते. म्हणजे मेडिटेशन जेव्हा आपण म्हणतो, मेडिटेशन इज अ कंडिशन थॉटलेसनेस असणं, पण त्या थॉटलेसनेस होणं ही एक जर्नी आहे. तिथपर्यंत चांगले असो विचार असो, पिंजराच आहे तो, सोन्याचा असो का लोखंडाचा असो, तशा प्रकारे त्या विचारांच्या बाबतीत त्या विचारांना हँडल करत असताना तिथे त्या मानसिक स्वास्थ्याच्या दरम्यान जेव्हा जे आपण काउन्सिलिंगच्या सपोर्ट बद्दल बोललो आणि तिकडे सपोर्ट सिस्टीम जशा प्रकारे काम करतो ना, तर पहिला सपोर्ट सिस्टीम आपली फॅमिली, फ्रेंड सर्कल आहे. मग ज्यांना फिजिकली जाऊन काउन्सिलिंगची मदत घेणं पॉसिबल आहे त्यांच्यासाठी त्या प्रकारे की काउन्सिलर्सचे, सायकोलॉजिस्टचे सेटअप आहेत, तिकडे जाऊन घेऊ शकतो. काही वेळेस काय होतं, म्हणजे लोकांना सायकोलॉजिकल सपोर्टची गरज जाणवली तरीही कधी कधी घेता येत नाही, कारण की ह्या प्रकारच्या सेटअपची फीस खूप असते. एक काउन्सिलिंग सेशनची फीस मिनिमम 1200 ते 1500 ते 1800, 2000 अशा प्रकारची. आणि सर्दी खोकल्यासारखं एकदा जाऊन आलो आणि बरं झालं असं नसतं. ऍटलिस्ट 3 ते 4 सेशन्स जनरली घ्यायला लागतात. तर कधी कधी इन पर्सन जाऊन सेशन घेण्यासाठी फायनान्शियल्स हा एक मोठा अडचणीचा विषय होऊन जातो. कधी कामावरून सुट्टी मिळणं वगैरे ह्या सगळ्या, आणि त्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही विचार करत होतो तेव्हा आम्हाला मानसिक स्वास्थ्य हेल्पलाईन हा विचार तेव्हा सुचलेला की आपण जर का हेल्पलाईन सारखी सर्व्हिस, म्हणजे आजकाल अगदी मोठ्या म्हणजे फायनान्शियली वेल टू डू पासून तर अगदी साध्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. तर त्या मोबाईल फोनवरून एक साधा कॉल करून व्यक्ती काउन्सिलरशी, सायकोलॉजिस्टशी बोलू शकतो आणि आपल्या ज्या काही प्रकारच्या मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भातल्या काही प्रश्न असतील, काही प्रकारची मदत लागत असेल, त्या संदर्भात बोलून ती मदत घेऊ शकतात. आणि त्यासाठी आपण मुक्ता मानसिक स्वास्थ्य हेल्पलाईन सुरू केली. 2022 पासून हे हेल्पलाईन सुरू केलेली आहे. एक जो प्रॉपर कॉल, एक सेशन होतो तो 45 ते 50 मिनिटाचा एक सेशन एका व्यक्तीबरोबर फोनवरती केला जातो, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. कसलेही म्हणजे तुमचा फोनचं जेवढे पैसे लागत असतील कॉल करण्याबाबतीतले ते सोडून कसलेही प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये लागत नाही. आपलं आणि काउन्सिलरचं जे काही बोलणं होतं ते पूर्णतः गोपनीय, म्हणजे तुमच्या आणि हेल्पलाईनच्या मध्येच ते ठेवलं जातं. जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया केली जाते तर त्या दरम्यान व्यक्तीचे प्रॉब्लेम्स ऐकून त्या संदर्भात त्या व्यक्तीची कॅपॅसिटी बिल्ड करणं, त्या व्यक्तीला थोडंसं सक्षम बनवणं की ती सिच्युएशन कशा प्रकारे ती व्यक्ती थोडी आणखीन बेहतर प्रकारे कशी डील करू शकतो त्या संदर्भात. आणि बाकी काही नाही तर कमीत कमी ती स्पेस तरी प्रोव्हाइड करणं की जिथे मन मोकळ्यापणाने, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींना मन मोकळ्यापणाने बोलण्यानेच मनातलं वजन कमी होऊन जातो, तर ती स्पेस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न काउन्सिलर्स कडून. बऱ्याच केसेसमध्ये हा वन टच टाईपचा अप्रोच असतो की म्हणजे एकदा कॉल व्यक्ती करेल तेवढंच अपेक्षित असू शकतं,
पण बरेचसे जण हेल्पलाईनला एकदा कॉल केल्यानंतर जे काही प्लॅन्स डिसाईड होतात त्याच्यावरून 15 दिवसांनी, महिन्याने परतचे कॉल्स, आणि म्हणजे समजा जर का मी म्हटले की मुक्ता हेल्पलाईनवरती महिन्याला 350 ते 400 कॉल्स ॲव्हरेज येतात मानसिक स्वास्थ्य हेल्पलाईनला, तर याच्यातले ॲटलिस्ट 50% कॉल्स हे रिपीट कॉलच्या प्रकारचे पण असतात, की जिथे व्यक्ती की बरं आपल्या लास्ट टाइम हे बोलणं झालं होतं, याच्यामध्ये मी हे प्रयत्न केलं, हे सक्सेसफुल झालं, हे नाही करता आलं, आणि त्यामधून पुढची प्लॅनिंग यासाठीचं बोलणं करतं. सो अशा प्रकारचा रॅपो त्या काउन्सिलर बरोबर त्या क्लायंटचा फोनवरती एस्टॅब्लिश होतो. सो मुक्ता मानसिक स्वास्थ्य हेल्पलाईन ही दुपारी 12 ते रात्री 8 सोमवार ते शनिवार रन होते, आणि याच्यावरती हिंदी, इंग्लिश, मराठी ह्या 3 लँग्वेजेसवरती तर बिलकुल बोलूच शकता, आणि मोफत बिना कोणत्याही फीसचे या हेल्पलाईनवरती आपली जे काही मनातली तारंबळ असेल, जे काही कंडिशन्स असतील त्याच्याबद्दल बोलून त्या सेवेचा लाभ घेऊ शकतो. मुक्ता मेंटल हेल्थ हेल्पलाईनचा नंबर आहे 788-788-9882. ओके. परत एकदा सांगते 788-788-9882. मॅम, एका केस बद्दल मला विचारायचं आहे. म्हणजे जर तुम्ही कधी अटेंड केली असेल तर एखाद्या पर्सनने समजा कॉल केलाय, जसं मगाशी गौरव म्हणलेला सुसाईडचा, आणि तो एक्स्ट्रीम पीक लेवलला आहे की सुसाईडचा थॉट तेच जातच नाहीये, तर तुम्ही त्याला कसं त्यातनं बाहेर काढलंय? क्रायसिसच्या कॉल्सच्या संदर्भातलं याला आपण हाय क्रायसिस कॉलच्या संदर्भात बोलतो. एक सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह भाग याच्यातला असा आहे, व्यक्तीने कॉल केलाय. कॉल केला म्हणजे त्याने तो पहिला पाऊल उचललाय की मी होप आहे. सो दॅट इज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट होप. तर तिकडे काउन्सिलर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतात की काय आहे सिच्युएशन, नक्की काय होत आहे, का तो तशा प्रकारचा निर्णय घेत आहे, आणि या निर्णयामध्ये फक्त एक विषय असा होतो की आपण कोणत्याही व्यक्तीला त्या सुसाईडमध्ये तू नको करू, असं वाईट आहे, ह्या प्रकारचं प्रवचन देण्याचं काम आपण करत नाही. सो आपण त्या व्यक्तीला त्या बोलण्यामधून त्याच्या सिच्युएशन बद्दलच थोडंसं जास्त डिटेलमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. त्याला आपण परत फोन करू शकतो. म्हणजे हाय क्रायसिस कॉलमध्ये दोन्ही ऑप्शन्स असतात. म्हणजे जेव्हा आपण अशा व्यक्तीचा कॉल येतो तर कॉलवरती बोलणं झालं आणि त्या बोलण्यामधून की बरं मी उद्या तुम्हाला परत कॉल केला तर चालेल का, आज आपण 3 वाजता बोललोय, उद्या 3 वाजता मी तुम्ही मला कॉल कराल का, जर 3:15 किंवा 3:30 पर्यंत तुमचा कॉल नाही आला तर इज इट ओके इफ आय कॉल यू बॅक. सो डिपेंडिंग अपॉन द सिव्हिअरिटी ऑफ द कंडिशन त्याच्यामध्ये आपण त्यांना कॉल बॅकचं पण म्हणजे कॉल बॅक केलं जातं. त्याच्यामध्ये त्यांना कॉल करून त्यांचं काय कसे आहात हे विचारण्यासाठीची आपण म्हणजे वी आर विथ द पर्सन असं. आणि मग जिथे त्यांना अशा कॉन्व्हर्सेशनमध्ये जिथे असं वाटत आहे की कॉलरला कोणत्या प्रकारचं इन पर्सन कोणाच्या मदतीची गरज आहे तर तिकडे आपण त्या प्रकारच्या रिसोर्सेसने कनेक्ट करून पण देतो. करतात मॅडम, म्हणजे सुसाईड साठीचे कॉल्सही येतात का, आणि काय प्रोबेबल रिझन जाणवलेत तुम्हाला त्याच्या मागे? रिझन्स देर कॅन बी एन नंबर ऑफ रिझन. म्हणजे फायनान्शियली व्यतिरिक्तचे रिलेशनशिप, फायनान्शियल तर मी म्हणेल तो इतका छोटा भाग आहे सर त्याच्यातला. सगळ्यात महत्वाचं रिलेशनशिप इश्यूज हा खूप मोठा स्पेक्ट्रम, खूप मोठं कारण आहे या पूर्ण स्पेक्ट्रमचा. जेंडर रिलेटेड, आयडेंटिटी रिलेटेड क्रायसिस, म्हणजे व्यक्तीला त्या व्यक्तीचा जो काही स्वतःचं सेक्शुअलिटी, त्याचं जेंडर रिलेटेड आयडेंटिटी याबद्दलचे क्रायसिस, आणि त्यामुळे फेस होणारा स्टिग्मा, होणारा त्रास, अब्यूज, ह्या सगळ्या गोष्टी, डोमेस्टिक व्हायलन्स थर्ड मी म्हटलं तसं, मग ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मग थोडेफार काही फायनान्शियल्स वगैरेचे विषय येतात. सो ह्या गोष्टींमधून खूप सारे कॉल्स येतात. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्याला येणार, म्हणजे आम्ही हेल्पलाईन चालू करत असताना असं एक मनात इम्प्रेशन होतं की फिमेल कॉलर्स जास्त येतील. आमच्याकडच्या कॉल्समध्ये 2/3 म्हणजे 100 कॉल्स बघायला गेलं तर 60 ते 65 मेल कॉलर्स आणि 30% फिमेल कॉलर्स अशा प्रकारे. सो इतका मोठा क्राऊड
हा मेल बॉडीड कॉलर्स आहेत हेल्पलाईनच्या कॉल. याचं रिझन काय वाटतं तुम्हाला की मे बी मेल्स असतील की त्यांना शेअर करायला एवढं इझी नाही होत मे बी सोसायटीमध्ये. एक्झॅक्टली. सिच्युएशन आठवली मध्यंतरी FC रोडला एका मुलाने हातात बोर्ड घेऊन तो थांबलेला, 10 रुपयात फक्त तुम्हाला हवं ते येऊन तुम्ही बोला. मध्यंतरी खूप व्हायरल झालेलं. एक कॉलेजचा मुलगा होता, हातात बोर्ड घेतलेला, फक्त 10 रुपये तुम्हाला येऊन हवं ते बोलून जा, मन मोकळं करा. खूप व्हायरल झाले. तेच ना, म्हणजे किती छोटी गोष्ट आहे ना, म्हणजे कुणाशी तरी बोलता येणं म्हणजे ही इतकी बेसिक नीड झालेली आहे. म्हणजे कितीतरी गोष्टींसाठी जेव्हा आम्ही त्याचे रिकव्हरी प्लॅन्स बनवत असतो, कम्युनिकेशन हे अगदी बॉटम लाईनला सगळ्यात महत्वाचा भाग कम्युनिकेशन. गॅप्स इन कम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग इन रॉंग काइंड ऑफ कम्युनिकेशन, या प्रकारच्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आणि येस, कम्युनिकेशन इज द की, ते खूप प्रामुख्याने जाणवतात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस हेल्पलाईनला म्हणजे जर एखाद्याकडे जसं मी म्हटलं की फोनला लागणारे पैसे, त्याच प्रकारे व्यक्तीकडे समजा फोन पण करण्याचे पैसे नसतील तर नुसतं एक मिस कॉल दिला किंवा एक नुसतं कॉलवरती की मला या नंबरवरती तुम्ही फोन केला तर मला बोलता येईल, तर हेल्पलाईनवरून कॉलबॅक पण केला जातो. सो ही एक सर्व्हिस मुक्ताकडून प्रोव्हाइड केली जाते, जी भारतातल्या खूप कमी हेल्पलाईन्सकडून ही सर्व्हिस प्रोव्हाइड होते. आणि ऑफकोर्स म्हणजे कॉलचं कॉन्फिडेन्शियलिटी आहे, कॉल रेकॉर्ड होतात, काउन्सिलर म्हणजे कॉलरच्या परमिशनने कॉल इव्हॅल्युएशनसाठी रेकॉर्ड होतात. सो ह्या सगळ्या प्रकारचं जेवढं सायंटिफिक आणि डाटा प्रोटेक्ट करून ठेवण्याच्या पद्धतीने त्याला सिस्टमॅटिक ठेवण्याचा प्रयत्न असतो टीमचा. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप इम्पॉर्टंट आणि चांगलं काम करताय. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचर जर्नीसाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि माझी रिक्वेस्ट अशीच असेल तुम्हाला आणि कोणी बाकी ऐकत असतील तेव्हा त्यांना की हा नंबर जास्तीत जास्त म्हणजे हेल्पलाईन आहे ती एका जागेवरती स्थिर आहे. नंबर जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे आपले फ्रेंड्स, नियर अँड डिअर वन्स, कोणतेही कलिग, सगळीकडे नंबर पोहोचवू शकलो आपण तर त्याच्यातून ज्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना त्या सेवेचा लाभ घेता. बरोबर. नंबर नाही पोहोचू शकला तर कठीण आहे, मग मात्र हेल्पलाईन सेवा नाही पोहोचू शकत. बरोबर. तर तेवढी रिक्वेस्ट असेल की आपल्या सगळ्या आसपासच्या कॉन्टॅक्ट्समध्ये हेल्पलाईनचा नंबर शेअर करा. डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच.